जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचन या पुस्तकातील आज 30 मेचं प्रवचन. सर्वांचे विस्मरण करून रामच आठवावा, अकर्तेपणे करीत राहावे कर्म, हाच परमात्मा आपलासा करून घेण्याचा मार्ग. न करावा कोणाचा द्वेष मत्सर, सर्वात पहावा आपला रघुवीर. परनिंदा टाळावी, स्वतःकडे दृष्टी वळवावी. गुणांचे करावे संवर्धन, दोषांचे करावे उच्चाटन. जेथे जेथे जावे चटका लावूनच यावे, याला उपाय एकच जाण, रघुनाथा वाचून न आवड दुजी जाण. देहाचे दुःख अत्यंत भारी, राम कृपेने त्याची जाणीव दूर करी. मनावर कशाचाही न होऊ द्यावा परिणाम, हे पूर्ण जाणून की माझा त्राता राम. अभिमान नसावा तिळभरी, निर्भय असावे अंतरी. जे दुःख देणे आले रामाचे मनी, ते तू सुख मानी. देह टाकावा प्रारब्धावर, आपण मात्र साधनाहून नाही दूर, नाही होऊ दूर. मी असावे रामाचे, याहून जगी दुसरे न दिसावे साचे. प्रपंचातील सुख दुःख ठेवावे देहाचे माथा, आपण न सोडावे रघुनाथा. आपण नाही म्हणू कळले जाण, ज्ञानाचे दाखवावे अज्ञान. दोष न पाहावे जगाचे, आपले आपण सुधारून घ्यावे साचे. कोणास न लावावा धक्का, हाच नेम तुम्ही राखा. एक राम सेवा अंतरी, सर्वानुभूती भगवत भाव धरी. राम ज्याचा धनी, त्याने न व्हावे दैन्यवाणी. नका मागू कोणा काही, भाव मात्र ठेवा रामापायी. वाईटातून साधावे आपले हित, हे ठेवावे मनी निश्चित. भगवंताचे विस्मरण हे वस्तूच्या मोहाला कारण. म्हणून भक्ती व नाम, याशिवाय ऐकू नये कोणाचे ज्ञान. परिस्थितीचा निर्माता परमात्मा जाण, त्यास पहावे आपण. सर्व करता राम, हा भाव ठेवावा चित्ती. खऱ्या विचारांची जोडेल संगती, व्यवहारातील लाभ आणि हानी मनापासून आपण न मानी. मी आहे रामाचा ही जाणीव ठेवून मनी, सुखाचे वर्तत जावे जनी. एकच क्षण असा यावा, जेणे सर्वांचे विस्मरण होऊन रामच आठवावा. रामाविण उठे जी जी वृत्ती, त्यासी आपण न व्हावे सांगाती. मी रामाचा हे जाणून, वृत्ती ठेवावी समाधान. धन्य मी झालो, रामाचा होऊन राहिलो. ही बनवावी वृत्ती, जेणे संतोषेल रघुपती. वृत्ती बनवण्याचे साधन, राखावे परमात्म्याचे अनुसंधान. शरीर संपत्ती क्षण झाली, तरी वृत्ती तशी नाही बनली. विषयाधीन जरी होय वृत्ती, तरी दुरावेल तो रघुपती. संतांची जेथे वस्ती, तेथे आपली ठेवावी वृत्ती. सतत विवेक अखंड चित्ती, राम नामी मनोवृत्ती. हेच तुम्हा परमप्राप्ती, नामामध्ये ऐसी सत्ता, जेणे जोडे रघुनाथा. नामा परतेन मानावे हित, हेच आजवर सांगत आलो सत्य. भगवंताला आपण होणे फार आवडते, भगवंताला आपले होणे आवडते फार. श्रीराम नामी राहावे खबरदार. रघुनाथ स्मरणात असावे आनंदात, तेथे न चाले कोणाची मात. तीन चार प्रवचन के बाद एक प्रवचन काव्यात्मक होता है और उसे पढ़ना एक चैलेंज होता है. थोड़ा मुश्किल जाता है, लेकिन बहुत अच्छा लगता है. विषय वही है, नामस्मरण. नामस्मरण करना है
और भगवान राम का मुझे होना है, ये वृत्ति हमारे अंदर, मतलब यही वृत्ति हमारे अंदर होनी चाहिए, बाकी सब हमें छोड़ देना है। ये खेल हमारा भगवान खेल रहा है और हम उसके एक प्यादे हैं, निमित्त मात्र हैं। और हमने एक बात याद रखनी चाहिए कि किसी में बुराई नहीं ढूंढनी चाहिए, सब भगवान के ही स्वरूप है, ऐसा समझकर किसी का द्वेष या किसी की बुराई करने से बचना चाहिए। मुझे पता है ये बात कहना बहुत सही है, लेकिन करना बहुत ही मुश्किल है। लेकिन अगर कोशिश करें तो हो सकता है, क्योंकि हमारी दिनचर्या ऐसे होती है कि कहीं ना कोई हमारा दिल दुखाता है और हम उसके बारे में बुरा विचार कर लेते हैं या फिर बात कर लेते हैं। ये होता है, अचानक तो सब कुछ नहीं बदलेगा, लेकिन कोशिश तो कर सकते हैं। इसके लिए हमें राम का बनना पड़ेगा और राम की इच्छा का पालन करना पड़ेगा। और राम की इच्छा का पालन तभी होगा जब हम लोग नामस्मरण करेंगे और राम को नहीं भूलेंगे। जय श्री राम। श्री राम जय जय 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 राम। जय श्री राम।